3 टेंडर, किसी 3 लोगों ने टेंडर भरे ऐसे मुझे पता चला, लेकिन आप आज लिख के रखो अडानी को ही वो मिलने वाला है. नाही मिळालं तर बघा आणि संपूर्ण मुंबई घशात घालायची, मुंबई एकदा धिकेला लावायची. एक तर महाराष्ट्रामध्ये एवढी गुंडागर्दी झालेली आहे की महाराष्ट्र पूर्ण बदनाम करून टाकलेली. महाराष्ट्रामध्ये बाहेरचे उद्योगधंदे येणारच नाहीत अशी परिस्थिती करून ठेवायची. हे ह्या नाकर्ते आणि नालायक राज्यकर्त्यांना कळत नाहीये, सत्ताधाऱ्यांना कळत नाहीये. महाराष्ट्राची बदनामी करायची की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये कोणी येऊच नाही आणि मुंबईमध्ये जे राहत आहेत त्यांची अशी वाट लावून टाकायची की मुंबई पार भिकेला लावून टाकायची. हे बघून जीव जळतोय म्हणून मी लढाईला उभा आहे. मला सुद्धा काय साठवलं करायचं असं करून मी मोकळा झालो असं तुम्हाला कळलं पण नसतं, पण मी गरिबांसोबत उभा राहिला ताकद आहे आणि यांच्यासाठी म्हणून मी लढाईला उभा आहे. दिल करना क्या आसान बात है, लेकिन आपका जीवन बर्बाद कर मैं कुछ भी दिल नहीं करूंगा, कभी नहीं कर सकता. ज्यादा तुमच्या म्हणजे काल परवा आमचा एक चांगला कार्यकर्ता मारला गेला, अभिषेक घोसाळकर, त्याच्यावरती आज मी बोललो. कारण काल उपमुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, आता तुम्ही मला सांगा, गेल्या आठवड्यामध्ये भाजपच्या आमदारांनी भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला. काल परवाकडे आमचा एक चांगला कार्यकर्ता त्याला गोळीबार करून त्याची हत्या झाली. आज बातमी आली जळगावमध्ये सुद्धा एका भाजपच्या माजी नगरसेवकाची हत्या झाली. आणखी नागपूरमध्ये आज दोघांची हत्या झाली. संपूर्णपणे हत्या होत आहे. मग गृहमंत्री आहेत की नाही? आणि मग गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितल्यानंतर गृहमंत्री अत्यंत बेशरमपणाने म्हणताय की उद्या गाडीखाली एखादा कुत्रा जरी आला तरी तुम्ही माझा राजीनामा मागा. मग तुम्ही यांच्याकडे मतं मागायला येतात कशाला? आम्ही जो आवाज उठवला तो आमचा कार्यकर्ता मारला गेला म्हणून आम्ही आवाज उठवला. आणि तुमच्या लेखी जरी सगळी जनता कुत्रा मारण्यासारखी असेल तर निवडणुकीला आल्यानंतर सुद्धा तुम्हाला सुद्धा त्यांच्या पेटाच्यामध्ये लाभ घालावीच लागेल. तुमची शक्ती काय की तुम्ही आता जर का दाखवून देऊ शकला नाही तर मग काय अडाणी काय कोणी काय आओ जाओ घर तुम्हाला आम्ही बजावत, आम्ही मिठा घरामध्ये टाका नाही तर कुठेही ठेका, आम्हाला काही फरक पडत नाही. आणि फक्त तुम्ही जागे आहात मध्ये राहिले. कशी होती धारावी, आता सुद्धा कशी आहे ही आताही ना सोन्याची किंमत आली. पण मुंबईतले एक उद्योगधंदे घेऊन जात आहेत, डायमंड मार्केट घेऊन गेले, आणखी सगळे ओरवाडून घेऊन जात आहेत आणि आता त्यांना ते कमी पडतंय म्हणून धारावीच्या विकासाबरोबर अख्खी मुंबई ते विकत्या अडाणीच्या खिशात घालायला मिळाली. आजच मी येताना वाचत होतो वांद्रा रेक्लेमेशनसाठी सुद्धा टेंडर काढलेले आणि ते 3 टेंडर आहेत. कोण त्याच्यातली नावं वगैरे वाचले नाही, पण 100% आज लिहून घ्या की ते सुद्धा टेंडर अडाणीला मिळणार आहे. आज तारीख वार आणि वेळेनुसार लिहून घ्या. वांद्रे रेक्लेमेशनचं टेंडर सुद्धा अडाणीला मिळते की नाही बघा तुम्ही. इथे सुद्धा जो काही टेंडरचा घोळ झाला हा तुम्हाला माहिती आहे. आपलीच लोक घुसवायची, आपल्या हातामध्ये सगळं मॅनेज करायचं आणि बरोबर अडाणीला कसा फायदा होईल अशा पद्धतीने टेंडर देऊन टाकायचं. आपल्याला काय वाटतं बघा टेंडर काढलं होतं आम्ही, पण करणार क्या करे, अडानी का टेंडर सबसे अच्छा था तो हमको देना ही चाहिए. इतने आसान बात नहीं. और सारी जगह अडानी को पैसे मिल रही है, आने चाहिए, लेकिन विकास सिर्फ मेरे मित्र का होगा, मेरे दोस्तों का विकास होगा. सबका साथ और मित्र का विकास. नहीं, ऐसे नहीं होने देगा. आणि मग तुम्ही जरा विचार करा, मिठा घराची इकडे फेरफटका मारून घ्या. बाकी सोयी सुविधा तुम्हाला घेणार कुठून, कशा घेणार, किती वर्ष तुम्ही तिकडे राहणार. भाई दिल्लीला सुद्धा घाम फुटला होता. मी मुख्यमंत्री को उद्धव जी कुछ तो करो, मतलब कर रहे हैं कुछ, आप चिंता मत करो.
कारण आम्ही काय सांगत होतो की घराबाहेर पडू नका. आणि इकडे धारावीमध्ये तर घर परिस्थिती अशी आहे की एकेका घरामध्ये 8-10 लोक राहतात, बरोबर ना. म्हणजे आपण काय म्हणत होतो, तोंडाला मास्क, हात स्वच्छ धुवा आणि 2 हात की दुरी. अरे 2 हात की दुरी म्हटल्यानंतर माझ्या धारावीकडचं घर मिराजभाई, सोनू, पप्पूभाई, अफसरभाई, चला